n days. If A can do a piece of work in n days, then A's 1 day work will be 1 upon n. A न जर एक काम n दिवसात पूर्ण करत असेल तर A चं एका दिवसाचं वर्क किती झालं 1 डिवायडेड बाय n. कळतंय? हॅलो हॅलो येस सर. ह्याच्या उलट जर A चं 1 डे वर्क 1/n असेल तर A can finish his work in n days. If A's 1 day work will be 1/n, then A can finish the work in n days. कळते? येस सर. पुढं, if A is thrice as good as workman as B, then ratio of work done काय येतो 3:1. A जर थ्राईस असेल, थ्राईस ॲज गुड म्हटलेलं आहे, जर ट्वाईस म्हटलं तर 2:1 घ्यायचं. कळतंय? हॅलो. येस सर. रेशिओ ऑफ वर्क डन 3:1 आणि रेशिओ ऑफ टाइम 1:3. वर्क आणि टाइम हे एकामेकाला इनव्हर्स असतात. कळते का? हो सर. बघा, इफ एज 1 डे वर्क इज 1/n, देन ए फिनिश इज वर्क इन n days. ह्याच्या उलट इफ ए फिनिश इज वर्क इन n days, देन एज 1 डे वर्क इज 1 डिवायडेड बाय n. लक्षात आलं? हा एवढाच फॉर्म्युला, एवढ्याच फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम असतात सगळे. कळतंय? हॅलो. येस सर. हा, हे लिहून झालेलं आहे का? ज्यांचं झालेलं नसेल त्यांनी लिहून घ्या. पुढे जाऊ मग. झालंय सर. प्रॉब्लेम्स फर्स्ट लिहा. टाइप 1, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन 2 or more persons. Problems based on 2 or more persons. If Arti and इथं ARTI राहिलेलं आहे बघा. Arti and Rita can do a job in 8 hours working together at their respective constant rates, and Arti can do the job alone in 12 hours. In how many hours can Rita do the job alone? बघा, त्यांनी काय दिलेलं आहे? इफ आरती, किंवा असं म्हणा, लेट आरती अँड रीटा can do a job in 8 hours. Then Arti plus Rita's 1 day work काय येणार रे? हॅलो, काय येणार? हॅलो बाळांनो. 3 पट काम 8 तासामध्ये कंप्लीट करतात दोघे मिळून. म्हणजे दोघींचं एका दिवसाचं वर्क किती झालं? 1/8 झालं. बरोबर आहे का? येस सर. हा. पुढं आता इथं बघा काय म्हटलेलं आहे. आरती कॅन डू द जॉब अलोन इन 12 hours. आरती कॅन डू अ जॉब अलोन इन 12 hours. आरती एकटी 12 तासात तो जॉब पूर्ण करते, तर मग आरतीचं 1 डे वर्क किती येतं?
1/12. काय ना 1/12. 1/12 येणार. सपोज आपल्याला रीटाचं वन डे वर्क सांगितलेलं आहे ना. सपोज रीटाज वन डे वर्क इक्वल टू 1/r कन्सिडर करतो, म्हणजे ती 8 दिवसात काम पूर्ण करते असं कन्सिडर केलं मी. ठीक आहे. हॅलो हॅलो. Yes, Yes, sir. sir. मग आता दोघी जर एका दिवसात बघा, आरतीचं वन डे वर्क 1/12 आहे, रीटाचं 1/r आहे. नॅचरली दोघीची ऍडिशन किती आली पाहिजे? 1/8. 1/8. 1/r प्लस 1/12 इक्वल टू 1/8. म्हणजे 1/r इक्वल टू 1/8 मायनस 1/12. बोला. वन बाय आर इक्वल टू 12 मायनस 8 तर 96 आहे. किती आलं रे? 4/96 म्हणजे 1/14 येत आहे का? 24. 24 येते. सॉरी, ठीक आहे. आर इक्वल टू 24 येईल. आहे का ऑप्शन ई? याच्यात काय अडचण आहे का बघा? No. बघा लिहून झालंय का? हॅलो. हॅलो बाळानो. हो सर. सोडवता येईल का हे? Capital A can do a piece of work in 60 days, which B can do in 40 days. Both started the work, but A left 10 days before the completion of the work. The work was finished in how many days? A किती दिवसात काम पूर्ण करतो? 60 days. B 40. दोघांनीही वर्क सुरू केलं. ए काय म्हटलेलं आहे, 10 दिवस अगोदर काय करतो? कम्प्लिशन ऑफ वर्कच्या 10 दिवस अगोदर
लेफ्ट होतो. तर वर्क वॉच फिनिश्ड इन हाऊ मेनी डेज असं विचारलेलं. सपोज मी नंबर ऑफ डेज एक्स कन्सिडर केले. नंबर ऑफ डेज काय कन्सिडर केले? एक्स. सपोज वर्क इज फिनिश्ड इन एक्स डेज. ठीक आहे. हॅलो. Yes, sir. एज वन डे वर किती येतं? किती दिवसात काम पूर्ण करतो तो? 60 दिवसात. बरोबर आहे का? Yes, sir. बीज वन डे वर काय येतं मग? 1/40. ए प्लस बी ह्या दोघांचं वन डे वर किती येईल? वन बाय 60 प्लस 1/40 किती येते रे? सांगा सिम्प्लिफिकेशन. 1/24. 60 40 100 1/24. 1/20. 1/24 नक्की? Yes, sir. Sir. पुढं मग ए आणि बी हे बघा, ए 10 दिवस अगोदर लेफ्ट झालेला आहे, म्हणजे ए आणि बी नी एकत्र किती दिवस काम केलं रे? 1/24. 1/24. हे इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला? No, sir. ए आणि बी ह्या दोघांनी X-10 दिवस काम केलं, बरोबर? आणि नंतर बी ने एकट्यानं काम केलं. उरलेले 10 दिवस बी न एकट्यानं काम केलं. त्याच्या अगोदर ए आणि बी नी काम केलं. ठीक आहे. हॅलो हॅलो. Yes, sir. मग हे काय करावं लागेल? 1/24 इंटू X-10 प्लस बीचं किती आहे? 1/40 इंटू 10 इक्वल टू 1 आलं पाहिजे. 1 म्हणजे फुल वर्क. ठीक आहे. हॅलो. Yes. मग सिम्प्लिफाय करा की X/24 मायनस 10/24 प्लस 1/4 येईल. डिनॉमिनेटर सेम करा. काय ते रे? 20. X/24 इक्वल टू 10/24 मायनस 1/4 म्हणजे X/24 10 मायनस 6 येईल ना अपॉन 24.
4 डेज येते रे. हॅलो हॅलो Yes. 4 डेज. एक मिनिट चुकतंय. 28 येते. थांबा 28 येते. एक मिनिट 10 मायनस 10/24 आहे ना. वाईट पडते 1 राहिले. काय? 28 वन येते. वन राहिलं. 1 1 राहिलं. एक मिनिट प्लस 1 करावं लागेल नाही तर. बरोबर ना. प्लस 1 एक राहिलं बघा इथं. म्हणजे 4 + 24 डिवायडेड बाय 24 x = 28 येते. ठीक आहे. आता काय अडचण आहे. इथं मी 0 लिहिलंय बघा. हे 0 नाहीये 1 आहे. 1 0 मग गोळा टोटल वर्क 1 असते. हा हॅलो Yes. Okay, sir. 28 डेज ऑप्शन सी. कळलंय. Yes, sir. झालं असेल तर सांगा. हॅलो झालंय का. हॅलो Yes, sir. हे सोडवता येईल का आता. बघा ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 24 डेज. मग ए 1 डे वर्क सांगा मला. 1/24. 1/24. 20. पुढं बीज 1 डे वर्क. 1/20. 1/20. 20. But with the help of C, they finished work in 8 days. मी काय करतो C चं 1 डे वर्क X मानतो. 1/X. हॅलो Yes. C X दिवसात काम पूर्ण करतो असं मानतो मी. हा कळतंय का. Okay. मग आता त्यांनी काय म्हटलंय. विथ द हेल्प ऑफ सी दे फिनिश्ड देअर वर्क इन 8 डेज. ए प्लस बी प्लस सी या सगळ्यांचं 1 डे वर्क किती झालं. 1/20. ए प्लस बी प्लस सी ह्या तिघांचं मिळून 1 डे वर्क किती झालं. 1/8. 8 दिवसात पूर्ण करतात ना ते तिघं मिळून. Yes. मग तिघांची ऍडिशन करा आणि ती 1/8 येते. त्याच्यावरून एक्स काढायचं. -1/20 -1/24. The 24 120 घ्या. 1/x डिनॉमिनेटरला 120 करा. मग किती येते 8 1
1 आणि 4 येईल. 4 येते का 5 येते रे? 5 येते. 5 8 इंटू 5 40 15. इथं 6 येईल 40 days. आणि 5 येईल. किती आलं रे? 15. 4 बाय 120. 1/30 येते का? Yes, sir. म्हणजे एक्स किती दिवसात काम, सॉरी सी किती दिवसात काम पूर्ण करतो? 30 days. समजते काय? हॅलो, तुम्हाला हे समजावं म्हणून एवढं लिहून देतोय मी. तुम्हाला काय एक्झाम मध्ये एवढं लिहायची गरज नसते. कळतंय का? Yes, sir. झालंय का ते? हॅलो, झालंय का? आता बघा, ए बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 36 डे. ए आणि बी चा दोघांचा एकत्र 1 डे वर्क काय येणार? 1/36. हा, बी आणि सी चा 1/48. सी कॅन डू दिस वर्क इज इन 72 days. म्हणजे सी चा 1 डे वर्क आला 1/72. इन व्हॉट टाइम कॅन डे डू इट ऑल टुगेदर? ऑल टुगेदर म्हटलेलं आहे. कळतंय का? हॅलो, हॅलो, काय करणार सांगा मग? बी प्लस सी आहे 1/48. सी चा एकट्याचा 1/72 आहे. मग बी चा एकट्याचा काढायचा असेल तर कसा काढणार? 1/48 मायनस 1/72. बरोबर का? हॅलो, हॅलो बाळांनो, Yes. किती आला? One upon 144. तसंच ए प्लस बी ह्या दोघांचा 1/36 आहे. मग ए चा एकट्याचा किती येणार? वन अपॉन 36 1/144. किती येते? One upon 48. मग आता ह्या तिन्हीचे ऍडिशन करा. ए प्लस बी प्लस सी 1/48 प्लस 1/144 प्लस 1/72. 144 करावं लागेल. 48 इंटू 6 येते का? नाही, सॉरी,
48 इंटू 3 येईल, बरोबर ना? वन आणि 2. किती येते रे? 1/36, सॉरी 6 इंटू 2 1/24 येते सर. 24 येते, म्हणजे 24 डेज मध्ये कंप्लीट होते. आहे का ऑप्शन? 24. एक मिनिट आहे बाळा. सर ए अँड सी च 72 दिलंय हा ना? हा हा हा, इथं ए आणि सी टुगेदर दिलंय ना. मी मग त्याचं 72. एकटा सी घेतला असं होतंय बघा, वाचलं नाही की व्यवस्थित. होस्टेल 15,000 आणि मेस नाही जर म्हटलं तर 2,000 प्रति महिना, 2,000 ठीक आहे, असू दे, थांबा. काय अडचण नाही. मग सोपं आहे. ए आणि सी च एकत्र आहे ना. हॅलो, ए प्लस चे एकत्र आहे ना. येस सर. मग आता इथं बघा, इथं एकदा ए आहे, ए एक वेळा येते, बी बी 2 वेळा आणि सी सी 2 वेळा येते. काय करा, ए प्लस बी प्लस बी प्लस सी प्लस ए प्लस सी इक्वल टू 1/36 प्लस 1/48 प्लस 1/72. याचं काय येणार रे? 2 इंटू ए प्लस बी प्लस सी, बरोबर का? हे किती येतंय बघा टोटल. हॅलो, 48,144 करावं लागेल ना. काय मुलं काय करायला लागले, फक्त बेनिफिट घ्यायला लागले आणि बाकीची गोष्टी करण्यामध्ये कंपल्सरी केलं. म्हणजे मागच्या वर्षी झालं जवळपास. मागच्या वर्षी काय झालं, मागच्या वर्षी कोणी म्हटलं घेतलं नाही ना. मग एक ऍडमिशन आणायला काय आवड आहे मग सांग बरं. 144 येईल इथं डिनॉमिनेटरला, इथं 4, इथं 3 आणि इथं 2. किती आलं? 9/144 आलं ना. 9/144 किती येते रे? 9 भाग जातोय की. 1/60. आता इथं हा जो 2 आहे तो तिकडे न्या पलीकडं. ए प्लस बी प्लस सी काय येणार? 1/16 इंटू 2. 1/32 येईल. कळतंय का? हॅलो, येस सर. 32 डेज होत आहे.
हॅलो हॅलो ए चला हो द्या ए हॅलो काय हा येस सर. तुम्ही कंटिन्यू झालं का हे लक्षात आलं ना? तुम्ही कंटिन्यू येस सर. पुढं झालंय ना लिहून? पुढं बघा. A can do as much work in 6 days as C in 10 days. We can do as much work in 6 days as C can do in 4 days. What time would capital B required to do a work if A takes 48 days to finish it? आता A ला 48 डेज लागतात असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे A चं 1 डे वर्क किती झालं? A चं 1 डे वर्क. हॅलो 1/6. 1/6 1/48 येणार बाळा. इथे काय लिहिलंय वाचा की. B ला 48 दिवस लागतात म्हणजे A चं 1 डे वर्क झालं 1/48. मग आता इथे काय म्हणलंय A कॅन डू ऍज मच वर्क इन 6 डेज. मग A चं 6 दिवसाचं वर्क किती असेल रे? सी च 10 दिवसाचं वर्क. नाही A चं 6 दिवसाचं सांगा मला अगोदर. 6 × 1/48 येते बरोबर का? येस. हा मी B चं 1/x मानतो 1 डे वर्क आणि C चं 1/y मानतो. आता त्यांनी काय म्हणलंय A कॅन डू ऍज मच वर्क इन 6 डेज ऍज C इन 10 डेज. म्हणजे 6/48 इक्वल टू 10 1/y आहे बरोबर का? याच्यावरून y ची व्हॅल्यू काय आहे ते सांगा. हॅलो y ची व्हॅल्यू सांगा. हॅलो बोला की. ऐंशी. y इक्वल टू 80 आलं. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हणलंय B कॅन डू ऍज मच वर्क इन 6 डेज ऍज C कॅन डू इन 4 डेज. मग C चं 4 डे वर्क काय असेल रे? बोला. 4 × 1/80 ते कोणाबरोबर असणार? 6 डे सॉरी B च्या 6 दिवसाबरोबर. काय ते सांगा x. $120. 120 डेज येते आन्सर. कळते? हॅलो समजते का? सर परत सांगा, समजलं नाही.
ही लाईन वाच काय आहे. It takes 48 days to finish it. म्हणजे ए ला किती दिवस लागतात. 48. एच एका दिवसाचं वर्क किती. 1/40. 48. मी बी चं एका दिवसाचं 1/x मानलं, सी चं 1/y मानलं. हॅलो. Yes, sir. हा मग एच इथं आता ही लाईन एच 6 दिवसाचं वर्क किती होणार. 6 into 1/40. 6 into 1/40. हा ते कशा बरोबर आहे. C च्या 10 दिवस 10 days. 10 into 1/y म्हणजे y ची व्हॅल्यू आली 180 आली का. Yes, sir. तसंच बी आणि सी बी चं 6 दिवसाचं वर्क किती आहे. बी चं 6 दिवसाचं वर्क 6 into 1/x. 6 into 1/x ते कोणा बरोबर आहे. C च्या Each 4 days. days. आलं का. Yes, sir. Yes, sir. हम्म. A can do a piece of work in 48 days, B in 72 days, but with the help of C, they finished the work in 24 days. Out of total payment of rupees 3,000, how much should be given to C? ए एक काम 48 दिवसात पूर्ण करतो, तेच काम बी 72 दिवसात करतो. सीचा मी सीचं 1 डे वर्क 1/x मानलं म्हणजे सी एक्स दिवसात पूर्ण करतो काम. बरोबर का. हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून किती दिवसात पूर्ण करतायत. 24 दिवसात. म्हणजे तिघांचं एका दिवसाचं वर्क झालं 1/24. मग तिघांचे ऍडिशन करा. ए चं आहे 1/48, बी चं 1/72, सी चं 1/x इक्वल टू 1/24. काढा. एक्स किती येते बघा, सांगा मला. One upon 144. आता तिघांच्याही कामाचा स्पीड वेगवेगळा आहे.
ए 48 दिवसात काम पूर्ण करतो, बी 72 दिवसात आणि सी 144 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे तिघाच्या कामाचा आपल्याला काय काढावा लागेल, रेशिओ काढावा लागेल. मग 1/48 ॲश टू 1/72 ॲश टू 1/144 काय येईल रे? 3:2:1 बरोबर का? 144 न भाग मल्टिप्लाय कर. हॅलो, येस सर. 3:2:1 आलं. म्हणजे त्यांनी सी ला विचारलंय ना. आता 3 + 2 + 1 किती झालं टोटल? 6 टोटल 6 पार्ट मधला एक पीस सी ला जाणार. म्हणजे सी ची टोटल अमाऊंट किती झाली? 500 रुपये. किती येते का गणित? 500 रुपये. येऊन जाईल. पुढं झालं का? हॅलो, येस सर. पुढं A can do a piece of work in 10 days. B can do same work in 20 days. With the help of C, they finished the work in 4 days. C can do the work in how many days? सोडवा हे. सोडवून सांगा मला. एका ओळीत आन्सर येतंय. टेन डेज. किती आलं? 10 दिवस. 10 येते.
Yes, sir. समजतंय काय? हॅलो, Yes, sir. हे सोडवा. हे सोडवा. X can do a piece of work in 20 days. He worked at it for 5 days. Then Y finished it in 50 days. In how many days can X and Y together finish the work? हॅलो, हॅलो. Yes, sir. काय काय केलं सांगा. X is a 1-day work, 1/20. बर, पुढं किती दिवस काम केलं? 5 days. म्हणजे 5 into 1/20. बरोबर. Yes, sir. प्लस वायचा आपण 1/y कन्सिडर करू. त्यानं 15 दिवस काम केलेलं आहे. टोटल येतं 1. (15/y = 1 - 1/4). म्हणजे y किती आला रे? 20. बरोबर ना? Yes, sir. मग x आणि y दोघांचं एका दिवसाचं काम काढा. म्हणजे दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करणार? 10 दिवसात. हा,
झालंय का? Yes, sir. ठीक आहे, आता काय पुढचं होणार नाही कम्प्लीट. अटेंडन्स तेवढं द्या. ॲब्सेंट नंबर घेतो. बघा तुमचा नंबर आला त्याच्यामध्ये तर सांगा. 7, 8, 9, 10. 13, 14. 16. 13, 14, 16, 21. 33, 34, 35, 39, 40. ठीक आहे, बाकीचे आहेत आय थिंक. उरलेला आपण बघू उद्याच्या लेक्चरला. ठीक आहे. हॅलो. Yes, sir.